नमस्कार मंडळी. सरोज अद्वैतला जाब विचारत असते की त्या मुलीच्या रूममधून तू कसा काय बाहेर आलास. अद्वैतला काय बोलावं तेच कळत नसतं. तेव्हा रोहिणी म्हणते की अगं सरोज वहिनी असं काय बिचारायला एम्बॅरेस करते, त्याचं नवीन नवीन लग्न झालंय आणि मग नवऱ्याने बायकोच्या खोलीत जाणं तर नॉर्मल गोष्ट आहे. अगं तो बिचारा भांबावून गेलाय आणि एकदा त्याचे डोळे तर बघ, रात्रभर बिचाराची झोपच झाली नाही असं वाटतंय. सरोज म्हणते की रोहिणी गप्प बसा, आता काय तू अल्लड नाही राहिलीये तोंडाला येईल ते बोलायला. रोहिणी म्हणते की सरोज वहिनी अगं तू माझ्यावर का चिडते. आता कला आणि अद्वैतने रूम शेअर केली तर त्यात काय चुकलं त्यांचं. आता ओरडायचं आहे तर तुझ्या मुलाला ओरड ना. आतापर्यंत कांगावा करत होता की त्याला हे लग्न मान्य नाहीये आणि सकाळी सकाळी तर काय त्या मुलीच्या रूम मधून बाहेर पडतोय. अद्वैत म्हणतो की नाही आत्या, तुम्हाला जसं वाटतंय तसं काहीच झालं नाहीये. रोहिणी म्हणते की अरे अद्वैत कशाला आता एक्सप्लेनेशन देतोय, आम्ही सगळ्यांनी बघितलंय तुला कलाच्या रूम मधून बाहेर येताना. तू कलाच्या रूम मध्ये गेला हा प्रश्नच नाहीये, परंतु हा प्रश्न आहे की आजपर्यंत तुला आणि तुझ्या आईला हे लग्न मान्यच नव्हतं तर तू गेलासच का. अद्वैत म्हणतो की तुम्हाला जसं वाटतंय तसं काहीच नाहीये, माझं ऐकून तरी घ्या. तर आबा म्हणतात की अद्वैता, रोहिणी जसं बोलतीये ना ते बरोबर आहे. कालपर्यंत तर लग्नाच्या विधींना सुद्धा तुझा विरोध होता, आज कसा काय तू कलाच्या रूम मधून बाहेर आलास. अद्वैतला आता रात्रीचा सगळा प्रकार आठवतो की राहुलने त्याला दारू पाजली होती, परंतु तो विचार करतो की नाही, मी आता राहुलचं नाव तर नाही घेऊ शकत, कारण राहुल तसंही मला दुःख विसरायला सगळं करत होता आणि जर त्याचं नाव घेतलं तर आबा उगाचच चिडतील, त्यामुळे मी त्याचं नाव नाही घेऊ शकत. आणि मग अद्वैत म्हणतो की सॉरी, मला काहीच आठवत नाहीये रात्रीचं. तर आता तितक्यात कला तिथे येते आणि रोहिणी म्हणते की त्याला मग अद्वैतची बायको आता आली आहे तर तिलाच विचारूयात आपण काय झालं ते. अद्वैत म्हणतो की हो, तू सांग आता सगळ्यांना काल रात्री काय घडलं होतं आणि मी तुझ्या रूम मध्ये कसा काय आलो. कला मनात विचार करत असते की आता मी जर सगळ्यांना सांगितलं की हा दारूच्या नशेत माझ्या रूम मध्ये आला होता तर सगळे काय रिॲक्ट करतील आणि आता यांना काय सांगू मी. सरोज म्हणते की आता ही मुलगी काय नवीन सांगणार आहे. तर रोहिणी म्हणते की हे बघ सरोज वहिनी, प्रत्येक गोष्टीचा दोष तू कलाला नाही देऊ शकत. हा सरोज कलाला विचारत असते की जर तुला हे लग्न मान्यच नव्हतं तर माझा मुलगा तुझ्या रूम मध्ये आलाच का. कला म्हणते की हा प्रश्न तुम्ही मला कसा काय विचारताय, कारण काल रात्री तुम्हीच माझ्या दरवाजाला बाहेरून कडी लावली होती ना. मग मी तुमच्या मुलाला माझ्या खोलीत बोलवण्याचा काही प्रश्नच उरत नाही, त्यामुळे जे काही घडलंय ना ते तुम्ही तुमच्या मुलाला विचारा. आबा रागवतात आणि सरोजला जाब विचारत असतात की सरोज हे काय ऐकतोय. इकडे बाबा जे असतात ते रंगकाम करत असतात आणि त्याच वेळी संगीता तिथे येते आणि म्हणते की अहो काय करताय तुम्ही, तुम्हाला हे नाही जमणार कारण तुमच्या डोळ्यातनं पाणी येतंय. तर बाबा म्हणत असतात की माझी जर कला इथे असती तर आज ही वेळच आली नसती, सगळं काही तिनेच केलं असतं, पण आता मात्र सगळं मलाच करा. संगीता म्हणते की हो मला मान्य आहे हो, परंतु तुमच्या डोळ्याला त्रास होतो ना, एवढं बारीक रंगकाम नाही होणार तुमच्याच्याने आणि त्या रंगांची ॲलर्जी आहे तुम्हाला. त्यापेक्षा एक काम करा, तुम्ही आता मिसळचा स्टॉल उघडायचे, जा त्याची तयारी वगैरे करा. बाबा म्हणत असतात की नाही नाही, आता आपल्याला बसून अजिबात चालणार नाही, कारण आपल्या डोक्यावर कर्जाचा डोंगर आहे, त्यामुळे आपण आता स्वस्त अजिबात बसणार नाहीये. तितक्यातच दोन बायका तिथे येतात आणि त्या म्हणत असतात की काय हो खरे, तुम्हाला आम्ही ऑर्डर दिली होती रुखवताची, आम्हाला असं कळलं होतं की तुमच्या इथे जो रुखवत मिळतो तो कुठेही मिळत नाही, परंतु ऑर्डर दिली आणि अजूनही आम्हाला तो भेटला नाहीये. कितीतरी दिवस झाले आम्ही ऑर्डर दिलीये, परंतु अजून काय ऑर्डर तुमची पूर्णच झाली नाहीये. तेव्हा बाबा म्हणतात की हो, कलेने सगळ्या ऑर्डर लिहून ठेवल्यात, परंतु आम्ही आता त्याच ऑर्डर कंप्लीट करतोय. तर ती बाई म्हणत असते की आम्हाला एकतर आमचे पैसे रिटर्न द्या, नाहीतर मग आमच्या ऑर्डर पूर्ण करून द्या. संगीता म्हणत असते की हो, कलाचं सुद्धा लग्नच झालंय ना, आता नवी नवरी येते, ती तिचा संसार सांभाळेल की ह्या ऑर्डर पूर्ण करेल. तेव्हा ती दुसरी बाई म्हणते की आता ऑर्डर घेताना तुम्हाला कळलं नाही का तिचं लग्न आहे म्हणून, की पैसे घेतले आणि झालं काम तुमचं. हे बघा, कलाकडनं जर रुखवताचं काम झालं नाही तर आम्हाला मात्र आमचे पैसे परत हवेत. बाबा म्हणतात की आम्ही तुमची ऑर्डर नक्कीच पूर्ण करून देऊ. तेव्हा ती बाई म्हणते की आम्हाला कलाचा युनिकनेस माहितीये, म्हणून तर आम्ही इतक्या लांब कलाकडनं ऑर्डर घेण्यासाठी आलो ना. संगीता म्हणते की अहो तुम्ही काळजी करू नका, तुमची ऑर्डर आम्ही पूर्ण करून देतो, फक्त तुम्ही आम्हाला एवढ्या वेळी सांभाळून घ्या. आणि आता एवढे सुद्धा पैसे द्यायला आमच्याकडे पैसे नाही हो, कारण जेवढे काही पैसे होते तेवढे सगळे लग्नात खर्च झाले. तेव्हा ती बाई म्हणते की ठीक आहे, परंतु जर कला जसं सुबक काम करते तसं जर काम केलेलं नसेल तर आम्ही मात्र पैसे देणार नाही. एवढं बोलून त्या बायका तिथून निघून जातात. तर बाबा म्हणत असतात की बघ आता आपल्याला ऑर्डर पूर्ण करणं किती गरजेचं आहे. संगीता रडायला लागते आणि म्हणत असते की मी काय करून बसले, मी ह्या लग्नाच्या नादामध्ये आपलं घर गहाण ठेवलंय, नाहीतर आता थोड्या
थोड्या दिवसामध्ये आपलं घरचं छप्पर सुद्धा जाईल. तर इकडे प्रदीप हा सरोजला म्हणत असतो की सरोज, तुला लग्न मान्य नव्हतं ही गोष्ट मी समजू शकते, परंतु तू जर ठरवून कलाला जर रूम मध्ये बंद केलं असेल ना तर हे अत्यंत चुकीचं आहे. आणि जर का हे खरं आहे तर का केलंस तू असं हे? तर आबा म्हणत असतात की सरोज, तू असं कधी माणुसकी विसरून वागशील असं कधी वाटलं नव्हतं मला. आपल्या घरची लक्ष्मी येते आणि तू तिला कडी कुलपात ठेवलंस. कला म्हणते की सॉरी मॅडम, मला असं सगळ्यांसमोर तुम्हाला बोलायला नको होतं, परंतु तुम्ही मला त्या गोष्टीसाठी प्रवृत्त केलं आणि म्हणून मी बोलले. सरोज म्हणते की सगळ्यांकडनं सहानुभूती कशी मिळवायची ना हे फक्त तुला माहितीये आणि सगळ्यांना हेच दाखवायचं असतं तुला नेहमी की तू किती बिचारी आहेस. प्रदीप म्हणतो की मुद्दा सरोज तो नाहीये, मुद्दा हा आहे की तू त्या मुलीला बंद करून का ठेवलं होतंस? एवढी मोठी बिझनेस वुमेन आहेस तू आणि तू एका सुनेला असं कडी कुलपात बंद करून ठेवतेस. सरोज म्हणते की आबा, आता तुम्ही मला कसं वागायचं ना ते सांगा, कारण ही मुलगी अद्वैतच्या आयुष्यात आलेलं मला चालणार नाही. आई म्हणून मला जितकं करावं असं वाटतंय ना तितकं करतीये मी, परंतु हे सगळं करताना हे कितीपत बरोबर आहे हे मला नाही माहिती. आबा सरोजला सांगत असतात की सरोज, हे बघ, अद्वैत आणि कलाचं लग्न झालंय. देवा ब्राह्मणाच्या साक्षीने त्यांनी एकमेकांसोबत वचन घेतलेत आणि तरी सुद्धा आम्ही तुझ्यावर किंवा अद्वैतवर कलाला स्वीकारण्याची कुठलीही जबरदस्ती केलेली नाहीये. अगं, तू ह्या घरची सून आहे. आजपर्यंत तू हा डोलारा सांभाळण्यासाठी जे काही केलं त्यासाठी मला तुझा अभिमान वाटायचा, परंतु आज तू जे काही वागलीस ना त्यामुळे तुझा अभिमान आणि सगळं काही तू धुळीस मिळवलंय आज. रोहिणी म्हणते की सगळे भरकटताय का? कारण अद्वैत कलाच्या रूम मध्ये का गेला होता हा विषय चालू होता आता. तर रोहिणी विचारत असते की अद्वैत, तुला कला आवडायला लागली का आता? अद्वैत म्हणतो की नाही आत्या, काल एक्झॅक्टली काय झालं, मी तिच्या रूम मध्ये कसा काय गेलो हेच मला आठवत नाहीये. तेव्हा रोहिणी म्हणते की हा, तुला नसेल आठवत, परंतु कलाला तर आठवत असेल ना. आणि ती कलाला विचारत असते की सांग कला, काल रात्री काय घडलं एक्झॅक्टली. तेव्हा सोहम तिथे येतो आणि म्हणतो की मी सांगतो सगळ्यांना की रात्री काय झालं होतं ते. इकडे संगीता ही रडत असते आणि बाबा तिची समजूत काढत असतात. बाबा तिला म्हणत असतात की अगं, त्या बायका बोलल्या तेही खरं होतं ना, खरं तर आपल्या कलासारखं काम दुसरं कोणीच करू शकत नाही. संगीता म्हणते की मला कळतंय हो, परंतु आता आपल्या कलासारखं काम तर कलाच करू शकत होती आणि आपल्याला ते कसं जमणार आणि आता पैशांचं कसं मॅनेज करायचं. आता काजू तिथे येते आणि काजूने हे सगळं ऐकलेलं असतं. काजू आता संगीताकडे येते आणि म्हणते की ओ खरे बाई, तुम्ही कशाला टेन्शन घेताय, काय करायचंय ना मला सगळं माहितीये, फक्त तुम्ही मला ना सामान द्या, मी सामान कलाताईकडे पाठवते. आता कलाची कलागिरी फक्त कलाताईच करणार. बाबा म्हणत असतात की आता तू काही करायला जायचं आणि वेगळंच काहीतरी व्हायचं. तेव्हा काजू म्हणते की ओ खरे, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, तुमची मुलगी आहे ना इथं, सगळं काही व्यवस्थित होणार. आता संगीता म्हणते की हो, मी काय म्हणते, आता काजू जसं काही म्हणतेय तसं करूयात ना आपण, आपल्याकडे दुसरा कुठला पर्यायही नाहीये. तर काजलने हे सगळं ऐकलेलं असतं आणि काजल मनात म्हणत असते की अच्छा, म्हणजे ही माझ्या तिकडच्या घरी जाणार आहे, तर आता मला तयारी करायला हवी मग. तर इकडे अद्वैत सोहमला म्हणत असतो की सोहम, अरे तू सांग ना सगळ्यांना, मी रात्री काहीच केलं नाहीये ना. सोहम म्हणतो की दादा, तू काल रात्री स्वतःहून कला वहिनीच्या रूम कडे गेला होतास. काल रात्री अद्वैत दादा जेव्हा कला वहिनीच्या रूम कडे गेला तेव्हा कला वहिनीच्या दाराची कडी त्याने उघडली आणि मग तो आतमध्ये गेला आणि त्याने दार आतमधून लावून घेतलं. रजनी म्हणते की अरे सोहम, तू काय बोलतोस, तुला कळतंय का हे? सोहम म्हणतो की हे बघा, मला सगळ्यांसमोर ही गोष्ट नव्हती सांगायची, परंतु काल जेव्हा अद्वैत दादा कला वहिनीच्या रूम मध्ये गेला तेव्हा तो दारूच्या नशेत होता. हे ऐकून आता सर्वांना मोठा धक्का बसतो आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे. अद्वैत सरोजला म्हणत असतो की इथून पुढे तुला आणि बाबांना कधी मान खाली घालावी लागेल असं मी कधीच वागणार नाही. सरोज म्हणते की आता तू जे काही वागलाय ना ते पुसताही येणार नाहीये आणि ती मुलगी आता या सगळ्याचं कसं भांडवल करेल ना याचीच मला भीती वाटते. कला आबांना म्हणत असते की आबा, तुम्ही मला म्हणाला होता ना की जागरण गोंधळ झाल्यानंतर मी एक दिवस माहेरी जाऊ शकते. अद्वैत म्हणतो की मीही जाईल हिच्यासोबत. कला म्हणते की नाही, माझी मी जाईल ना, कारण कोणी जर माझ्यासोबत परत आलं तर पुन्हा माझ्या आई वडिलांच्या पदरात अपमानच पडेल. अद्वैत म्हणतो की तू घरी एकटीने जायचं नाहीये, मी तुझ्या सोबत येणार आहे. तेव्हा कला त्याला म्हणते की आगाऊ. अद्वैत तिला म्हणतो की अति आगाऊ. तर मित्रांनो, असेच मालिकांचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.